देता हूँ। ठीक है सर। मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना? ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे तो कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? आपको कौन है? महाराष्ट्राच्या करमाळा तालुक्यातील कुरडू गावात अवैध उत्खननाच्या कारवाई दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी IPS अधिकारी अंजली कृष्णा यांना फोन करून आक्रमक भाषा वापरली। या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। पोलीस अधिकारी अंजली कृष्णा सोलापुरातील कुरडू गावात अवैध उत्खनन रोखण्यासाठी गेल्या होत्या। काय आहे ही बातमी पाहण्यासाठी आपण जर NGTV मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विशेषतः बाबा जगताप यांनी अजित पवारांना थेट फोन लावला आणि तो फोन IPS अधिकाऱ्यांकडे दिला। फोनवर अजित पवार यांनी सर समझ रही है वो आप बोल रही है जो मी डिप्टी चीफ मिनिस्टर बोलतो आहे, ऍक्शन रोको नाही तर तुमच्यावर कारवाई करू अशा शब्दात धमकी दिली। अंजली कृष्णा यांनी आपला नंबर दिल्याने पवार संतापले आणि इतकी डेअरिंग आहे का असे म्हणत आक्रमकपणे संवाद। या व्हिडिओने सोशल मीडिया आणि माध्यमातून मोठा वाद उत्पन्न झाला आहे। विरोधी पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकीय हस्तक्षेपाचा जोरदार निषेध केला। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महिला अधिकारी आपले काम करत होत्या, त्यांच्या कामात राजकीय दबावात धुडगूस घालणे आणि धमकी देणे उपमुख्यमंत्र्यांना शोभत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया दिली। अजित पवार यांनी अंजली कृष्णा यांची माफी मागावी अशी मागणी देखील अंजली दमानिया यांनी यावेळी स्पष्टपणे व्यक्त केली आहे। अधिकाऱ्यांवर त्रास किंवा बदली झाल्यास आम्ही अजित पवारांना सोडणार नाही असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिलेला आहे। हा प्रकार अजित पवारांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो। ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणात प्रशासन, कायदा सुव्यवस्था आणि राजकीय हस्तक्षेप यावर गंभीर चर्चा छेडणारी असून महिला IPS अधिकाऱ्याच्या धैर्याची आणि पारदर्शकतेची समाजात स्तुती केली जात आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका मोठ्या वादाच्या केंद्रस्थानी आहे। या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे? अशा राजकीय नेत्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत सरकारी अधिकाऱ्यांना धमकावणे योग्य वाटते का ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। तसेच NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जो धुडगूस आता महाराष्ट्रात चालवलाय त्याचाच एक प्रत्यय आज आपल्याला करमाळ्याला आलाय। काही कार्यकर्ते तुम्हाला फोन करून सांगतात की एक ऑफिसर कारवाई करतात आणि तुम्ही त्या ऑफिसरला फोन करून धमकी देता। अतिशय शॉकिंग आहे। ती यंग ऑफिसर तुम्हाला काही प्रश्न विचारते तर ते तुम्हाला झोंबतात, त्यावर तुम्ही त्यांना आणि धमकी देता की तुझं डेअरिंगच कसं झालं। मी उपमुख्यमंत्री बोलतोय। मला असं वाटतं अजित पवारांना एक गोष्टीचं भान ठेवायला हवं की त्या IPS ऑफिसर आहे आणि त्या अतिशय उच्च शिक्षित आहेत आणि स्वतःची पातळी सांभाळून, म्हणजे खरं तर असं म्हणू नये पण पातळी सांभाळून त्यांनी वागणं गरजेचं आहे। प्रत्येकाला शहाणपण शिकवायला जातात आणि आज जे त्यांनी केलंय ते अतिशय डिस्टर्बिंग आहे। कुठल्याही प्रकारे त्या ऑफिसरला जर त्रास झाला, त्यांची बदली केली, त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांचा छळ झाला तर मात्र अजित पवार तुम्हाला आम्ही सोडणार।